कोजागिरी पौर्णिमा हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा महत्त्वाचा दिवस. आज सूक्ष्म स्वरूपाने माता आपल्या घरी येत असते, तेव्हा मातेला प्रसन्न करण्यासाठी ह्या सेवा करायला विसरू नका. मातेचे आगमन हे मुख्यद्वारातूनच होत असते, म्हणून मुख्यद्वाराला स्वस्तिक काढून उंबऱ्याला हळदीचे लेपन करायला विसरू नका. यामुळे माता प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल. दर पौर्णिमेला आपण कुलदेवीची सेवा तर करतोच, पण यावेळेस कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन ही सेवा करायला विसरू नका. आपल्याला माहीत आहे की सगळ्यात अगोदर आपल्यासाठी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद सर्वात महत्त्वाचा आहे. कुलदेवीचे कुंकुमार्चन केल्यामुळे आपल्याला तिची कृपा प्राप्त होते. आपल्या आयुष्यात येणारी मोठ्यातली मोठी संकटे कुलदेवतेच्या सेवेने दूर होतात. कुलदेवतेची सेवा करताना आपण कुंकुमार्चन तर करतोच, त्याचबरोबर आपण जर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केला तर ती सेवा अधिक प्रभावशाली होऊन आपल्याला आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होतात. आज कोजागिरी पौर्णिमा. आज माता आपल्या घरी सूक्ष्म रूपाने येत असते, तेव्हा मातेच्या स्वागतासाठी आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला एका शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, जेणेकरून माता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल. हा तुपाचा दिवा बरोबर रात्री 12 वाजता लावावा. रात्री दिवा बाहेर लावल्यानंतर आपण मातेला प्रसन्न करण्यासाठी श्री सूक्तमचे पठण करू शकता. ही सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी तुम्ही 16 वेळा याचे पठण करू शकता. त्यामुळे माता प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल आणि ही सेवा प्रभावी होईल.